जय जय रामकृष्ण हरी. गजर हरी कीर्तनाच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. सोपे जळतील पापे जन्मांतरीचे, न लगती सायास जावे वनांतर. येतो घरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त. आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळ, यावीन अणिक असता पैसा धन. वाहतसे आन विठोबाची, न लगती सायास जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. शहाणा तो धनी घेतो येथे, न लगती सायास जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण विठ्ठल. गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्यं, वरं पुंडरीकाय दातुन्मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गकारो प्रथम नामन, पाण्डुरङ्गकारो प्रथम नामन. हे पाण्डुरङ्गकारो प्रथम प्रथम नमन. दुसरे चरण संतांचे या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी भगवंताच्या चिंतनाकरिता घेतलेला अभंग हा अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत श्रीमंत संत संत हृदय सम्राट संत मुकुटमणी जिजाई रमण पाषांड दुंपना असे असणारे वैराग्य राग रसिक म्हणजे श्रीमंत संत श्री तुकोबराय यांचा सर्वांच्या परिचयाचा, सर्वांच्या पाठातील नव्हे नव्हे प्रत्येकाच्या ओठावरती रुळणारा गोड असा हा अभंग आहे. मला असं वाटतं हा अभंग ज्याच्या पाठात नाहीये, हा अभंग ज्याचा पाठ नाहीये,
तो कदाचित वारकरी नसावा. अतिशय सोपा आणि अतिशय महत्वपूर्ण असा अभंग आहे. अभंग हा नामपर प्रकरणातील आहे. आता आज या ठिकाणी नामपर प्रकरणातील अभंगाची निवड करण्याचा कारण तुम्हाला माहीत असेल. बघा, सप्ताह कितीही दिवसाचा असो, पण सप्ताहाचा पहिला दिवस म्हटला की नामपर प्रकरणातील अभंगाची निवड केली जाते. एकतर भगवंताच्या नामाचं वर्णन करावं, नाहीतर भगवंताच्या रूपाचं वर्णन करावं. आणि ह्या वारकरी संप्रदायाच्या नियमाला धरून आज या ठिकाणी आपण नामपर प्रकरणातील अभंगाची निवड केलेली आहे. अभंग खूप सुंदर आहे. बघा, या तुकोबरायांच्या दिव्य वाणीलाही स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आज या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय भक्तवत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन श्री पांडुरंग परमात्मेच्या असीम कृपेद्वारा साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी उपस्थित असणारी गुणीजन गायनाचार्य महाराज मंडळी, मृदुंगाचार्य महाराज मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, टाळकरी, वारकरी आणि माळकरी आणि माझा समस्त देवरूप श्रोतू वर्ग, आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि या सोहळ्यातील आजच्या पहिल्याच दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प हे तुम्हा समस्त ग्रामस्थ वासियांच्या वतीने या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला आलं. आणि म्हणून तुमच्या ह्या लेकीला आज तुमच्या ह्या वाकोडी गावामध्ये येण्याचा योग आला. माझ्या समस्त माये पित्यांचं दर्शन आज मला माझ्या जीवनामध्ये घडतंय. हे काहीतरी माझ्या अनंत जन्माचं भाग्य आणि पुण्य असलं पाहिजे. बघा, आज आपण या ठिकाणी आलोय. कीर्तनाचा आपल्या सप्ताहाचा पहिला दिवस आहे. अभंग हा नामपर प्रकरणातील घेतलाय, पण मला असं वाटतं आपण जी 7ही दिवस काला धरून 8 कीर्तन आपण श्रवण करणार आहोत, तर अगोदर आपल्याला कीर्तनाचे नियम माहीत असले पाहिजे. आज जर तुम्हाला नियम माहीत करून दिले, तुम्हाला जर नियम कळाले, तर कदाचित शेवटच्या दिवसापर्यंत निश्चित आपल्याला भगवंताची प्राप्ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये होईल. पण त्यासाठी नियम खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही म्हणाल ताई काय नियम आहे? तर बघा, आज तुम्ही या ठिकाणी कीर्तनामध्ये आलाय, या धर्म मंडपाखाली तुम्ही आलायत, हे काहीतरी अनंत जन्माचं भाग्य आहे बरं का. नाहीतर या धर्म मंडपामध्ये असा कोणीही येऊ शकत नाही. तुम्ही आम्ही आपण सर्व आलोय का? माझं एक वाक्य आहे, लक्षात ठेवा. सपने तो सभी सजाते हैं, सपने तो सभी सजाते हैं, लेकिन टूट जाते हैं. कथा कीर्तन में वही आते हैं जिन्हें मेरे भगवान बुलाते हैं. खरं तर आज या ठिकाणी आपल्याला भगवंताचं बोलावणं आलेलं आहे. कारण का? तर ह्याच कीर्तनाच्या माध्यमातून आम्हाला कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. महाराज म्हणतात, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देव भेट देणार आहे आपल्याला ह्याच कीर्तनामध्ये. मग कीर्तनामध्ये देव भेटणार आहे, पण आम्ही कीर्तनाच्या नियमात कीर्तन श्रवण केलं तर. मग तुम्ही म्हणाल ताई ह्या कीर्तनाला मर्यादा नावाचं ब्रॅकेट आहे का? हो, कीर्तनाला मर्यादा नावाचं ब्रॅकेट आहे. मग कीर्तनामध्ये बसण्याचे सुद्धा नियम आहे. कीर्तनामध्ये बसत असताना कुणीही वेडेचाळे करू नये. का? तर कीर्तनामध्ये 3ही देव आलेले असतात, ब्रह्मा, विष्णू, महेश. हे मी नाही सांगत आहे, नाथ बाबा सांगताय. ऐसा संवाद कैलास गिरी, गिरिजेसी सांगे त्रिपुरारी, एका जनार्दनी सत्य निर्धारी, कीर्तन गजरी उभी तिन्ही देव. एक नाही, माझे 3ही देव आज या धर्म मंडपामध्ये उपस्थित आहे. म्हणून कुणीही वेडेचाळे करायचे नाही.
ज्या ज्या वेळेला भगवंताच्या नामाचा गजर होईल त्या त्या वेळेला हाताने टाळी मुखाने देवाचं भजन करायचंय। कीर्तनामध्ये उभं असताना सुद्धा बसणाऱ्यांसाठी नियम झाला, उभं राहणाऱ्यांसाठी सुद्धा नियम आहे। कीर्तनामध्ये उभं राहत असताना त्या भगवंताच्या नामामध्ये एवढं तल्लीन व्हायचंय, एवढं तल्लीन व्हायचंय की भगवंताच्या नामस्मरणामध्ये आम्ही नाचलं पाहिजे। कारण जो कीर्तनामध्ये नाचतो ना त्याच्या पायाची चरणरज भगवान भोले शंकर स्वतःच्या मस्तकी लावतात। महाराज म्हणतात चरणीचे रज वंदी शुळ पाणी, नाचती कीर्तनी त्यांच्या माता, नाचती कीर्तनी त्यांच्या माता, नाचती कीर्तनी त्यांच्या माता, नाचती कीर्तनी त्यांच्या माता, चरणीची राजा वंदी शुळ पाणी, नाचती कीर्तनी त्यांच्या माता, नाचती कीर्तनी वंदी शुळ पाणी, नाचती कीर्तनी त्यांच्या प्रमाण तर सर्वांची पाठ आहे। महाराज म्हणताय चरणीचे रज वंदी शुळ पाणी, नाचती कीर्तनी त्यांच्या माथा। मग कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे की नाही? अहो कीर्तनामध्ये नाचलं तर भगवान भोलेनाथ आपल्या मस्तकी चरणरज लावणार आहे। मग आपल्याला वाटत नाही का आपली ही लागावी, आपण नाचलं पाहिजे कीर्तनामध्ये? कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे, हे नियम आहे। आणि या नियमांमध्ये जर आपण कीर्तन श्रवण केलं ना अगदी हे चित्त एक करून, कारण तुम्ही आज या ठिकाणी आलायत, काहीतरी इच्छा आहे, काहीतरी इच्छा घेऊन तुम्ही या धर्म मंडपामध्ये आलायत। काय इच्छा असावी? काही नाही, घरात झोप लागत नव्हती म्हणून मी कीर्तनामध्ये येऊन बसलो, असं तर कारण नसावं ना। असं कारण नाहीये। कीर्तनामध्ये येत असताना देवाला म्हटलं पाहिजे, हे देवा माझ्या अंतःकरणामध्ये जे दोष आहे ना, माझ्या अंतःकरणातील दोष नाहीसे व्हावे। माझं हे चपळ चंचल असलेलं जे मन आहे ना देवा, ते चपळ चंचल असलेलं मन तुझ्या चरणावरती स्थिर व्हावं। अनंत युगापासून, जन्मापासून, काळापासून आम्हाला ज्या भगवंताच्या प्राप्तीची भूक लागली ना, ती भूक या धर्म मंडपामध्ये येऊन तृप्त तृप्त व्हावी। ए देवा ऐक ना, अरे नाही प्रत्यक्षात रे, पण निदान स्वप्नामध्ये येऊन का होईना तू मला भेट द्यावी, या स्वच्छ पवित्र आणि निर्मळ हेतूने तुम्ही आज या ठिकाणी आलायत। इच्छा करेल, अपेक्षा ठेवेल की तुमच्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दलचं प्रेम निर्माण व्हावं, असं चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न करेल। कारण कीर्तनाची मर्यादा सांगितली आहे की वक्त्याच्या मुखामधून निघालेले वाक्य या श्रोत्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोचले पाहिजे आणि श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याची, त्या श्रीहरीची मूर्ती प्रकट झाली पाहिजे, असं वक्त्याचं वक्तव्य असलं पाहिजे। तुमच्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे, भगवंताबद्दलची भेटीची तीव्र तळमळ निर्माण झाली पाहिजे। बघा, कदाचित त्या भगवंतालाही आपल्याकडून तेवढं भजन करून घ्यायचं होतं, त्याची इच्छा, त्याची मर्जी। पण असो, सांगायचं मला एक आहे, आज आपल्या सप्ताहाचा पहिला दिवस आहे। सप्ताहाच्या शेवटपर्यंत आपल्याला देव भेटला पाहिजे। देव भेटला पाहिजे म्हणजे अंतःकरणातील देव जागृत झाला पाहिजे। बघा, तुकोबराय म्हणतायत की बाबा देवाने तुझ्यावरती उपकार केलाय रे, देवाने तुझ्यावरती उपकार केलाय। काय उपकार आहे आपल्यावरती देवाचा? मानव देह दिलाय ना देवाने आपल्याला एवढा मोठा। देवाने मनुष्य जन्म दिलाय, खूप गोड देह आहे, पण आम्हाला की नाही या देहाचं सार्थक करायचंय। देवाने नरदेह दिलाय आणि आता मात्र आम्हाला या नरदेहाचा नारायण करायचंय। काय करायचंय? नराचा नारायण करायचंय। कारण जोपर्यंत नराचा नारायण होत नाही तोपर्यंत मनुष्य जन्माचं सार्थकच होत नाही।
आम्हाला याचा नराचा नारायण करायचा आहे, कारण भगवंतानी आपल्याला हा देह दिलाय. कशासाठी दिला? नश्वरतेतून ईश्वराकडे जाण्यासाठी, अंधकारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी, जीवदशेतून शिवदशेपर्यंत जाण्यासाठी देवाने आपल्याला हा नरदेह दिलाय. मी नेहमी सांगते देवाने नरदेह दिलाय, शिवाय भारतासारख्या पवित्र भूमीमध्ये देवाने आपल्याला पाठवलंय, कारण जगाच्या पाठीवर भारतासारखा देश कुठे शोधून सापडणार नाही. का? अहो, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राष्ट्र नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्ण हरीसारखा मंत्र नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानेश्वरासारखा संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, रामासारखा पुत्र नाही, सीतेसारखी सून नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, भरतासारखा भाऊ नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, कोल्हा इतका लबाड नाही, कावळे इतकं धूर्त नाही, लोणे इतकं मऊ नाही, आणि या मनुष्य देहासारखा दुसरा देह या भूतलावरती शोधूनही सापडता येणार नाही. केवढा सुंदर नरदेह भगवंताने तुम्हाला मला दिलाय, पण आता मला ह्या नरदेहाचं सार्थक करायचंय. मग तुम्ही म्हणाल, ताई सगळं कमवून बसलेत मी. काय कमवलं आपण? कोटीचा बंगला कमवला, 50 लाखाची 4 व्हीलर गाडी आज बंगल्यापुढे उभी आहे, 50 एकराची बागायतदार शेती आहे. ताई, जन्माला आलो तेव्हा काही नव्हतं बरं का बापाकडे, बापाची प्रॉपर्टी काहीच नव्हती. या पठ्ठ्याने स्वतःच्या हिमतीवरती सगळं कमवलंय. काय कमवलं? संसार उच्चतम केला, उच्चतम श्रेणीमध्ये संसार केला. पण संसारामध्ये आपण कितीही उड्या मारल्या तरी उपयोग नाहीये, कारण मनुष्य जन्माचं सार्थक बंगला, गाडी, माडी, प्रॉपर्टी, संपत्ती, संतती कमवण्यात नाहीच आहे. मग कुठे आहे मनुष्य जन्माचं सार्थक? तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. तुका म्हणे जन्माचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक तुकोबराया किती गोड सांगतायत की बाबा, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, अन विठ्ठलाची एक देखलिया. महाराज म्हणताय, अरे देवाने तुला शरीराच्या गावाला पाठवलंय, पण या शरीराच्या गावाला येऊन मनुष्य जन्माचं सार्थक आहे ना माझ्या विठ्ठलाच्या एका दर्शनामध्ये. माऊलींची एक ओवी आहे. माऊली म्हणतात, पाहे पा शरीराची या गावा, जया लागे आले पांडवा, तया कार्यार्थू आघवा सांडोनिया. माऊली म्हणताय, अरे भगवान परमात्म्याने तुम्हाला शरीराच्या गावाला पाठवलंय, पण शरीराच्या गावाला येऊन आपण जर संसाराच्या मायाजाळामध्ये गुरफटून बसलो ना, तर आम्हाला प्रपंचच सत्य वाटू लागतो, हा संसारच सत्य वाटू लागतो. पण लक्षात ठेवा, हा संसार सत्य नाहीये, हा संसार मिथ्या आहे, हा संसार खोटारडा आहे, हा संसार सुखाची आशा दाखवतो पण सुखाची प्राप्ती करून देत नाहीये. मग तुकोबरायांना विचार पडतोय की अरे बाबा, मनुष्य जन्माचं सार्थकता जर भगवंताच्या दर्शनात आहे, माझ्या विठुरायाच्या एका दर्शनात जीवाचं सार्थकता आहे, तरी पण हा जीव देवाला का शरण जात नाही, भगवंताची का भक्ती करत नाही, हा जीव संसारामध्येच का गुरफटून राहिलाय. त्यावरती तुकोबरायांनी फार विचार केला. तुकोबरायांना असं वाटलं, कदाचित या मनुष्याला परमार्थ कठीण वाटत असेल, पण परमार्थ एवढाही कठीण नाहीये बरं का. माझ्या भगवंताचा परमार्थ एवढाही कठीण नाहीये की तो मनुष्याला जमणार नाही. मग तुकोबरायांनी विचार केला, कदाचित ह्या लोकांना भगवंत प्राप्तीचे साधन कुठेतरी
परमार्थ करण्याचं साधन कठीण वाटत असेल, तुकोबऱ्यांना वाटतंय बरं का, कारण काही परमार्थ प्राप्तीची साधनं, परमार्थाची साधनं, काही साधनं कठीणच आहे. उदाहरणार्थ जप, तप, योग, ध्यान ही साधनं सोपी नाहीये, ही साधनं खूप कठीण आहे. मग तुकोबऱ्यांनी विचार केला की ह्या मनुष्यासाठी सगळ्यात सोप्यातलं सोपं साधन आपण शोधून काढू भगवंत प्राप्तीचं. आणि मग भगवत प्राप्तीचं सोप्यातलं सोपं साधन माझ्या तुकोबरायांनी शोधून काढलं. आणि तेच साधन आज आपण घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात नाम संकीर्तन साधन पैसोपे. 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 जळतील पापे जन्मांतरीचे. 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 नलक्ती सायात गावे मनांतरा. 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 तुम्ही काही नाराज आहे का? तुमच्या टाळ्याच वाजत नाहीये. महिला मंडळ काही नाराज नाही ना? मग मनसोक्तपणे टाळी वाजवत चला. कारण का माहितीये का, कीर्तनामध्ये ज्या वेळेला आपण बसतो ना, त्यावेळेला प्रत्येक महिलेने लक्षात ठेवायचं, अगं मी कीर्तनामध्ये बसले ना, मग मी जिजाऊ होऊन कीर्तनामध्ये बसली पाहिजे. आणि प्रत्येक पुरुषानेही लक्षात ठेवलं पाहिजे, मी कीर्तनामध्ये बसलोय ना, मग मी शहाजी म्हणून कीर्तनामध्ये बसलो पाहिजे.
कीर्तनामध्ये असे तोंड गाळून बसू नका, कारण तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून कीर्तनकाराच्या मुखातून वाक्य बाहेर पडत असतात. म्हणून असे चेहरे कसे टवटवीत ठेवा. बघा, महाराजांनी साधन सांगितलंय बघा बरं का. ह्या मनुष्य देहाला जमेल, पचेल, रुचेल, साधेल असं भगवंताच्या प्राप्तीचं साधन तुकोबरांनी शोधून काढलं. आणि ते साधन कुठलं तर महाराज म्हणतात नामसंकीर्तन, नामस्मरण. महाराज म्हणतात तुम्ही काही करू नका, तुम्ही नामस्मरण करा. आणि नामस्मरण करण्यासाठी कशाचीही गरज नाहीये. बाकीची जी साधनं आहे ना, बाकीची जी साधनं आहे त्यांना विशिष्ट प्रकारची काही अट आहे, पण नामस्मरणाला कुठल्याही प्रकारची अट नाहीये. असं कुणी म्हटलंय का? शास्त्रामध्ये असं दिलंय की नामस्मरण हे फक्त सकाळच्याच प्रहरामध्ये केलं जातं. असं कुठं शास्त्रामध्ये लिहिलंय का? नामस्मरण हे इतकं पवित्र आहे ना, इतकं पवित्र आहे, ते अपवित्र जागेवरतीही भगवंताचं नामचिंतन केलं ना तरी अपवित्र जागेलाही पवित्र करण्याचं सामर्थ्य हे माझ्या भगवंताच्या नामामध्ये. आणि म्हणून ते नामस्मरण घ्यायला सांगताय. आता बघा ना, आज जिथं तिथं पैसा लागतो, जिथं तिथं पैसा लागतो. बघा, इतर साधनांचा जर विचार केला आणि भगवंताच्या नामस्मरणाचा जर विचार केला तर नामस्मरणासाठी कुठलीच अटतट नाहीये. महाराज म्हणतात तुम्ही सकाळी झोपेतून उठल्या बरोबर भगवंताचं नामचिंतन सुरू करा तरी देवाला आवडेल. संध्याकाळी झोपेच्या वेळेला देवाचं नामचिंतन सुरू करा तरीही माझ्या देवाला ते आवडतं. अहो, मध्यरात्री उठूनही देवाचा नामजप आम्ही सुरू केला ना तरी माझ्या देवाला ते आवडतं, कारण देवाच्या नामस्मरणासाठी काळाची वेळाची गरज. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, 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 काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पाचशे पाय उतरती उतरती उतरती, दोन्ही पाचशे पाय उतरती उतरती उतरती. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा म्हणा म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा म्हणा म्हणा, हरी मुखे म्हणा, माऊली हरिपाठामध्ये सांगतात की बाबा, देवाचं नामस्मरण करण्यासाठी काळाची वेळेची गरज नाहीये. आज तुम्ही जिथे जाल तिथे आपल्याला पैसा भरावा लागतो, पण देवाचं नामस्मरण करण्यासाठी अजूनपर्यंत तरी कुणाच्या तोंडाला बिल आलेलं नाहीये ना. मला सांगा, रामकृष्ण हरी म्हटलं म्हणून काही तोंडाला बिल येतं का? अजून तरी मुखाला पैसा भरावा लागलेला नाही, बिल भरावं लागलेलं नाही. बाकी सगळीकडे बिल आहे. मला सांगा, आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घराचं सुद्धा आपल्याला भाडं भरावं लागतं, घरपट्टी भरतो ना आपण. ज्या घरामध्ये राहतो त्या घराची घरपट्टी भरावी लागते. आपण जे पाणी पितो ना त्या पाण्याची सुद्धा आपल्याला पाणीपट्टी भरावी लागते. अहो, आपण जो फोन वापरतो ना त्या फोनला सुद्धा आपल्याला बिल भरावं लागतं, आपल्याला रिचार्ज करावा लागतो, जिथे तिथे पैसा भरावा लागतो. पण भगवान परमात्म्याने दिलेलं जे मुख आहे त्या मुखाला आजपर्यंत बिल भरावं लागलेलं नाहीये. आणि भगवंताने हे मुख इतकं सुंदर दिलंय, आणि ते मुख फक्त भोजना करता नाही दिलंय हो देवाने. हे मुख तर देवाने भजना करता दिलंय. आणि म्हणून आपण भजन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, कारण देवाच्या नामामध्ये इतकी मोठी ताकद आहे, खूप मोठी ताकद आहे देवाच्या नामामध्ये. हे अंतःकरणाला शुद्ध करण्याची ताकद भगवंताच्या नामामध्ये, अस्थिर मनाला स्थिरता प्राप्त करण्याची ताकद ही भगवंताच्या नामामध्ये. आणि म्हणून महाराज म्हणतात तुम्ही ते नामस्मरण करा. बरं, नामस्मरण करण्यासाठी
तुम्हाला विशिष्ट वेळ देण्याची गरज नाही. महाराज म्हणतात तुम्ही कुठलंही काम करत असू द्या, शेतामध्ये काम करताय, घरामध्ये स्वयंपाक करताय, देवाचं नामस्मरण करा ना. आणि महिला मंडळ मी तर नेहमी सांगत असते, भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी स्वयंपाक खूप महत्वाचा आहे. ज्या वेळेला प्रत्येक महिला आपल्या घरातील ज्या वेळेला स्वयंपाक बनवते ना ताई, त्या वेळेला आपल्या मुखामध्ये आणि आपल्या अंतःकरणामध्ये असणारा भाव हा स्वयंपाकामध्ये उतरत असतो, बरं का. आणि जर त्या स्त्रीच्या अंतःकरणामध्ये वाईट विचार येत असतील, स्वयंपाकाच्या वेळेला मुखामध्ये जर अपशब्द येत असतील, तर त्या स्त्रीने बनवलेला स्वयंपाक हा नास्तिक स्वयंपाक तयार होतो. आणि मग त्याच घरातील लोकांनी, पुरुष मंडळींनी तो स्वयंपाक खाल्ला की त्यांचेही विचार नास्तिक होतात आणि मग एक दिवस त्या घराचं नरक तयार होतं. पण याच्या विरोधात ज्या घरामध्ये असणारी गृहिणी स्वयंपाकाच्या वेळेला भगवंताचं नामस्मरण करत स्वयंपाक बनवते, देवाचं नाव घेत रामकृष्ण हरी, ओम नमः शिवाय, राधे कृष्ण, साधा राम राम म्हणत जरी तिने स्वयंपाक केला ना ताई, तरी तिने बनवलेला स्वयंपाक हा स्वयंपाक राहत नाही ग, तो महाप्रसाद बनतो. आणि ज्या घरामध्ये असा महाप्रसाद रोज बनत असेल, त्या घराचं वातावरण हे मंदिराचं वातावरण तयार होतं. त्या घरामध्ये साक्षात स्वर्ग तयार होतो. मेल्यानंतर स्वर्ग मिळेल की नाही माहित नाही, पण जिवंतपणी घराला स्वर्ग बनवण्याचं सामर्थ्य हे एका स्त्रीमध्ये आहे. म्हणून माझ्या प्रत्येक माई भगिनीला हात जोडून विनंती करते की आजपासून तुम्ही नियम चालू करून टाका. स्वयंपाक करण्याच्या वेळेला मला तरी वाटतं तुमच्या हाताला काम आहे, पायाला काम आहे, डोळ्याला काम आहे, पण तुमच्या तोंडाला काही काम आहे का? स्वयंपाक करताना असतं का? तोंडाला काही काम असतं स्वयंपाक करताना? मग करा आजपासून नियम. स्वयंपाक सुरू झाला, चपाती लाटायला सुरुवात केली की लगेच मुखाने सुरू करायचं रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बघा, एकाच महिन्याच्या आत तुमच्या घरातील वातावरण कसं बदलतं हे तुमच्या प्रत्येकीच्या लक्षात येईल. फक्त प्रयोग करून बघा, 1 महिनाभर तरी प्रयोग करा. सामर्थ्य आहे नामामध्ये, खूप मोठं सामर्थ्य आहे. मी तर म्हणेन जेवढी ताकद भगवंतामध्ये नाहीये, त्यापेक्षा जास्त ताकद ही भगवंताच्या नामामध्ये. अहो, प्रभू रामचंद्रांनी उद्धार केला अयोध्येचा, रामाने उद्धार केला अयोध्येचा, पण राम नामाने उद्धार केला. अहो, राम नामाने तर भूतकाळाचाही उद्धार केला, वर्तमान काळातही उद्धार करतोय भगवंताचं नाम, आणि भविष्य काळातही ते उद्धार करणार आहे. मग देवापेक्षाही देवाचं नाम श्रेष्ठ आहे की नाही? देव आपल्याला कधीतरी दिसतो, पण देवाचं नाम तर सदैव आमच्या जवळ आहे. म्हणून देवापेक्षाही देवाच्या नामामध्ये खूप ताकद आहे. आणि ते नाम खूप सोपं आहे. नामस्मरण हे सोपं आहे, त्यासाठी कशाचीही गरज नाही, फक्त अंतःकरण शुद्धीची गरज आहे. देवाचं नामस्मरण करण्यासाठी अंतःकरण शुद्धीची गरज आहे, दुसरी कशाचीही गरज नाहीये. बरं, तुम्ही म्हणाल ताई हे नामस्मरण एवढं सोपं आहे, मग त्याचा परिणामही तेवढाच स्वस्त असेल का? हो, परिणाम तेवढा स्वस्त आहे, कारण लोकांना वाटतं एखादी गोष्ट स्वस्तात मिळाली की त्याचं महत्व लोकांना राहत नाही ना. नामही स्वस्त आहे, मग त्याचं महत्व कमी आहे का? महाराज म्हणतात नाही, भगवंताचं नामस्मरण जरी सोपं असलं ना, तरी त्या नामस्मरणाने होणार काय? अनंत जन्माचं पाप जाळलं जाणार आहे, अनंत जन्माची पापाची होळी होणार आहे. आतापर्यंत अनेकांची पाप जळून गेली, आपली का जळणार नाही? जळतील पापे जळमातलीचे, जळतील पापे जळमातलीचे, जळतील पापे जळमातलीचे, जळतील पापे जळमातलीचे. जन्मांतरीचे.
एका जन्माचं नाही, 2 जन्माचं नाही, जन्मांतरीचं पाप जाळण्याची ताकद ही भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये आहे. मग आलं लक्षात? भगवान परमात्मा तुकोबराय सांगतात, नामस्मरण हे खूप सोपं आहे, खूप सोपं साधन आहे. केव्हाही कुठेही कसंही देवाचं नाव घ्या, पण घ्या. त्याने काय होणार आहे? अनंत जन्माचं पाप जाळल्या जाणार आहे. पटलं हो महाराज आम्हाला. पण का हो महाराज, हे नामस्मरण करण्यासाठी आम्हाला घर दार बायका पोरं सोरं सगळ्यांना सोडून द्यावं लागणार आहे का? सगळ्यांना सोडून आम्हाला एकांतामध्ये वनामध्ये जावं लागणार आहे का? आणि वनामध्ये जाऊन आम्हाला तपश्चर्या करावी लागणार आहे का? तुकोबराया म्हणतात, तुम्हाला कुठेही वनामध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही कुठेही वनामध्ये जाऊ नका. घरामध्ये बसून जरी तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं ना, तर तो माझा भगवान परमात्मा तुम्हाला भेटायला तुमच्या घरी येणार आहे. अभंगाचं द्वितीय चरण. न लगती सायास जावे वनांतरा, 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 न लगती सायास जावे वनांतरा. सुखे तो घरा नारायण, सुखे तो घरा नारायण, न लगती सायास जावे वनांतरा, न लगती सायास, न लगती सायास जावे वनांतरा. सुखे तो घरा नारायण, सुखे तो घरा नारायण, न लगती सायास जावे वनांतरा, न लगती सायास जावे वनांतरा. महाराज म्हणतात, अरे बाबा, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला कुठेही वनामध्ये जायची गरज, कुठं जायची गरज नाहीये. घरदार प्रपंच बायका पोरं सोरं सोडून कुठेही जाण्याची गरज नाहीये. आणि खरं तर आता जंगलामध्ये जाण्यासाठी जंगल तर असली पाहिजे ना. हो, आपल्या आजानी पंजानी सगळी लाकूड तोड केली, जंगल तोडली आणि लाकडं चुलीमध्ये जाळायला आणली. अहो, जंगलच राहिली नाही तर जंगलात जायचं कुठं? म्हणून माझे तुकोबराय म्हणतात, तुम्हाला कुठेही जंगलामध्ये वनामध्ये जायची गरज नाहीये. अहो, तो माझा विठुराया, तो माझा भगवान परमात्मा तुम्हाला भेटायला स्वतःहून तुमच्या घरी येणार आहे. देव घरी येतो आपल्या, पण त्यासाठी भक्ताच्याही अंतःकरणामध्ये भगवंताच्या भेटीची तळमळ असली पाहिजे. आज आपलं होतंय काय माहितीये का? आपण आहे ना संसारामध्ये गुरफटून गेलोय. बरं, मला महिला मंडळ खरं सांगा, माझ्यापेक्षा तुमचा संसार हा उच्चतम आहे. मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या, खरं सांगा, तुम्ही संसारामध्ये सुखी आहेत का? खरंच खरं सांगा, तुम्ही संसारामध्ये सुखी आहात का? सुख मिळतं का तो त्या संसारामध्ये आपल्याला? आपण संसारामध्ये सुखी आहोत? बरं, मला नका सांगू, स्वतःच्या मनाला विचारा ना, एम आय ओके? मनाला विचारायचं, अरे मी संसारामध्ये सुखी आहे का? आहे का मला संसारामध्ये? मिळतंय का सुख? हो, मिळतही असेल, पण संसारामधलं सुख कसं आहे माहिती का? अहो, क्षणाचं सुख येते. अहो, संसारामधलं सुख प्राप्त करण्यासाठी दुःखाचा डोंगर चढावा लागतो. सुख पात जवा पाडे दुःख पर्वताये बळे,
संसारातलं सुख कसं आहे? सुख पाहता जवा पडे आणि दुःख पर्वत आहे वडे, असा हा संसार आहे. तरी आमचं या संसारातून मन बाजूला येत नाही. तुम्ही म्हणाल ताई मग आम्ही संसार सोडून द्यायचा का? संसार सोडायला कोण सांगतंय आपल्याला? संसार सोडू नका, कारण संसार करना पाप नहीं, संसार तो भगवान की बनाई हुई देन है, लेकिन संसार करते वक्त भगवान को ही भूल जाना सबसे बड़ा पाप है. अहो करा ना तुम्ही संसार, पण लक्ष देऊ नाही का? संसार तर फक्त शरीराने करायचा आहे आणि परमार्थ हा मात्र मनाने करायचा आहे. कारण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाकडे मागणी केली फक्त कशाची? अर्जुना तू मनहि मीची करी, माझी या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. अर्जुना मला तुझे हात पाय कान नाक डोळे दुसरं काही नकोय, पण अर्जुना मला तुझं मन हवंय. का मनाची मागणी केली भगवंताने? कारण देवाला सुद्धा माहितीये आपलं मन फार विचित्र आहे, सगळीकडे जातं पण देवाकडे काही जात नाही. माशीसारखं आहे. माशीला जर म्हटलं ना जा त्या विस्तावावरती जाऊन बस, तर ती माशी म्हणते विस्तावावरती बसणं सोपं आहे, विस्तावावरती बसणं सोपं आहे, पण तिथून उठणं मात्र कठीण आहे. तसं मनाला माहितीये देवाजवळ जाणं सोपं आहे, पण देवाजवळून परत माघारी येणं, अहो एकदा की मन देवाजवळ गेलं की ते परत माघारी येतच नाही. तिथं गेलं की ते त्याच होऊन जातं. देव पहावयासी गेलो तेथे देवच होऊन ठेलो, असं हे मन आहे. पण आम्हाला हे मन भगवंताला द्यायचंय, आम्हाला परमार्थ करायचंय, आम्हाला नामस्मरण करायचंय. तुम्ही म्हणाल ताई तू जे सांगते ना आम्हाला पटतंय, पण आम्हाला तुझ्यासारखा तेवढाच उद्योग नाहीये. बरोबर आहे की नाही? माझ्या माई माऊल्या म्हणत असतील, बाई अगं तुला तेवढाच उद्योग, सकाळी उठायचं, गाडीत बसायचं, हे गाव ते गाव करत फिरायचं, कामना धंदा. असं वाटतं ना तुम्हाला? पण तुम्हाला खरं सांगू, अहो हे कीर्तनकाराचं जीवन तेवढं सोपं नाहीये. अहो रस्त्यावर आहे, आम्ही सारखं रस्त्यावरच आहे. आम्हालाही संसार आहे, आमच्या मागे लेकरं बाळा आहे, पण एकदा की भगवंताच्या प्राप्तीचा ध्यास पत्करलाय, नाही परत माघारी जाता येत. आणि बघा ना, ज्या वेळेला आपण त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये दंग होतो ना, त्या वेळेला खरं तर हे मन आपलं राहतच नाही, ते भगवंतापर्यंत आपल्याला घेऊन जायचंय. मी सांगत होती, तुम्हाला वाटत असेल की भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी वेळेची गरज आहे. महाराज म्हणतात भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी वेळेची गरज नाहीच आहे. तुम्ही घरामध्ये बसूनही भगवंताची भक्ती करू शकतात. अहो देव स्वतःहून आपल्या घरी येतो. तुम्ही म्हणाला आतापर्यंत कुणाकुणाच्या घरी आला? हो आला ना, देव घरी आला. माझ्या नाथबाबाच्या घरी देव आला, आणि नाथबाबांच्या घरी देवानी यावं आणि 2-4 दिवस पाहुण्यासारखं राहावं असं नाहीये. माझ्या नाथबाबाच्या घरी देव आला, 1 नाही 2 नाही तर 36 वर्ष माझ्या भगवंताने माझ्या नाथबाबाच्या घरी कावडीने पाणी वाहिलं. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाये, अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाय, अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाये, अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाय. ओ वाळुळा रती स्वामी एकनाथा, ओ
बाबाच्या घरी देव आला. एक नाही, दोन नाही, 36 वर्ष माझ्या भगवंताने नाथ बाबाच्या घरी कावडीने पाणी वाहिलं. संत पुरुषांकडे देव आला, काय नवले. अहो संत महिलांकडे सुद्धा देव आला. माझी जनाबाई माहिती ना तुम्हाला. अहो माझ्या जनाबाईकडे सुद्धा देव आला. माझी जनाबाई तर कुठलंही काम करायला घेतलं, अहो जात्यावरती दळण दळायला बसली की माझी जनाबाई माझ्या विठुरायाला बोलवून घ्यायची. माझी जनाबाई विठुरायाला म्हणायची, अगं मला दळण दळू लागण्यासाठी ये. तर माझा देव सुद्धा माझ्या जनाबाईला दळण दळू लागायला येत होता. एवढंच नाही, माझ्या भगवंताने विठुरायाने माझ्या जनाबाईचे केस सुद्धा विंचरून दिले, डोकं सुद्धा विंचरून दिलं. हो, फक्त भक्ताची भक्ती जर खरी असली ना तर माझा देव, माझा पांडुरंग परमात्मा भक्ताच्या भेटीसाठी धावून येत असतो. कुठेच जायची गरज नाहीये आपल्याला, कुठेही वनामध्ये जायची गरज नाहीये. आपल्याला देव स्वतःहून घरी भेटायला येणार आहे. प्रत्येकाला वाटतं ना देव भेटायला, देव मला भेटला पाहिजे, वाटतं ना हो प्रत्येकाला. नाही वाटत कुणालाच देव मला भेटला पाहिजे. मग हो तरी म्हणा, नाहीतर नाही तरी म्हणा, म्हणजे मला कळेल पुढे काय सांगायचं. देव मला भेटला पाहिजे वाटतं ना तुम्हाला. हो, बरं देव माझ्या घरी आला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला. देव माझ्या घरी आला पाहिजे वाटतं ना. मला पण वाटतं. आणि आपण देवाच्या घरी गेलो पाहिजे असं कोणाकोणाला वाटतं. कोणालाच नाही वाटत. आपण देवाच्या घरी गेलं पाहिजे. का नाही वाटत माहिती का. कारण देवाच्या घरी जाणं याचा अर्थच अजून आम्हाला कळाला नाहीये. देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावरती जाणं, हा असा अर्थ होतो का देवाच्या घरी जाणं. नाही, देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावरती जाणं नाही. देवाच्या घरी जाणं म्हणजे मी जिथून आलोय तिथं जाणं, म्हणजे भगवंताच्या घरी जाणं. आणि त्या भगवंताच्या घरी आपल्याला जायचंय. तो अगोदर आपल्या घरी येईल, मग तो आपल्याला त्याच्या बरोबर घेऊन जाईल. कारण जेवढी ओढ भक्ताला भगवंताच्या भेटीची लागली ना, त्यापेक्षा 10 पटीने जास्त ओढ भगवंताला भक्ताच्या भेटीची लागलीये. भगवंत फक्त पाहतोय, माझ्या भक्ताने फक्त 2 पावलं पुढे टाकली तर माझा पांडुरंग परमात्मा 10 पावलं पुढे टाकत तुम्हाला भेटायला यायला तयार आहे. पण अगोदर आपण 2 पावलं टाकून बघितली पाहिजे. टाका 2 पावलं, देव माझा 10 पावलं टाकीत पुढे येणार आहे. म्हणून महाराज म्हणतात, नका जाऊ कुठेही, घरामध्ये बसून भगवंताचं नामस्मरण करा. तो देव स्वतःहून तुमच्या घरी येणार आहे. बरं ठीक आहे, देव घरी येईल, पण घरामध्ये बसून आम्ही काय करायचं. ठाईच बैसोनी कराय चित्त, आवाज ठाईच बैसोनी कराय चित्त, ठाईच बैसोनी कराय चित्त, ठाईच बैसोनी कराय चित्त, ठाईच बैसोनी
बाबा तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाहीये. ठाईच बैसोनी करा एक चित्त. चित्त एकाग्र करायला सांगितलेलं आहे. बघा, जर परमार्थ करायचं असेल ना तर तो चित्ताशिवाय होऊ शकत नाही. कारण परमार्थामध्ये चित्त, संसारामध्ये वित्त आणि शरीरामध्ये पित्त अतिशय महत्वाचं आहे. परमार्थ हा चित्ताशिवाय होऊ शकत नाही. मी बाह्य रंगाने कितीही परमार्थ करण्याचा प्रयत्न केला, बाह्य रंगाने मी परमार्थाचं कितीही सोंग केलं आणि माझ्या अंतःकरणामध्ये जर विषयाने घर केलेलं असेल तर माझ्या बाह्य रंगाच्या परमार्थाची किंमत फक्त आणि फक्त शून्य आहे. त्या परमार्थाला काहीच अर्थ नाहीये. चित्ताने परमार्थ करायचा आहे. आणि ज्या वेळेला आपलं चित्त परमार्थ करतं ना, ज्या वेळेला आपण चित्तापासून परमार्थ करतो ना, त्या वेळेला एक प्रकारची अवस्था प्राप्त होत असते. परमार्थामध्ये चित्त महत्वाचं आहे. आणि तुम्हाला वाटत असेल अवस्था म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये. संसारामध्ये व्यवस्था पाहिली जाते आणि परमार्थामध्ये अवस्था पाहिली जाते. भगवंत परमार्थातील अवस्था पाहत असतो. अवस्था म्हणजे काय? अवस्था म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये. अवस्था म्हणजे या जीवाला भगवंताच्या प्राप्तीची लागलेली भूक म्हणजे आहे अवस्था. जीवाला भगवंताच्या प्राप्तीची लागलेली तहान म्हणजे आहे अवस्था. जीवाला भगवंताच्या प्राप्तीची लागलेली ओढ म्हणजे आहे अवस्था. आणि ही अवस्था जीवाला लागली पाहिजे. महाराज म्हणतात हा जीव भगवंताच्या भेटीसाठी तळमळला पाहिजे. जशी माय लेकराच्या भेटीसाठी तळमळते ना, बस तसंच हे लेकरू माझ्या भगवंताच्या भेटीसाठी तळमळलं पाहिजे. भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळता. मी तर म्हणते आपलं चित्त संसारामध्ये झुरत असतं. झुरतं की नाही? एखाद्याचा कोटीचा बंगला आहे, 50 लाखाची 4 व्हीलर गाडी आहे, सगळ्या सुखसोयी घरामध्ये, तरी सुद्धा जवळच्या मित्राला कळतं की हा काहीतरी टेन्शन मध्ये. मग तो जवळचा मित्र म्हणतो, अरे कशाच्या कारणी झुरतोय? वरून तर सगळं चांगलं दिसतंय, पण अंतःकरणामध्ये हा जीव संसाराच्या कारणी झुरतो. तुकोबराया म्हणतात या जीवाला, अरे तू संसाराच्या कारणी झुरू नको. तुला जर झुरायचंच असेल तर परमात्म्यासाठी झुर. कारण झुरोणी पांजरा होऊ पाहे आता, आणि येई पंढरीनाथा भेटावे. ए देवा, काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा, संचित्त पांडुरंगा. ए देवा, आता तुझा वियोग नाही सहन होते रे या जीवाला. अरे तुझ्या भेटीची ओढ लागली देवा. ह्या चित्ताला तुझ्या भेटीची ओढ लागली. आता तुझा वियोग सहन होत नाहीये देवा. तू भेटायला भेटी लागी जीवा लागले ते आस. भेटी लागी जीवा लागली ते आस. भेटी लागे रात्र दिवस वाट तुझी भेटी लागी जीवा लागले भेटी लागी जीवा लागले दे आज. रात्र दिवस
भगवंताच्या भेटीची आस लागली पाहिजे. आमचं चित्त फक्त संसाराच्या कारणी झुरतंय, पण आपलं चित्त खऱ्या अर्थाने देवासाठी झुरलं पाहिजे. हा जीव भगवंताच्या भेटीसाठी तळमळला पाहिजे. आणि बघा, तो भगवंत तेव्हा भेटेल ज्या वेळेला आम्ही या मुखाने आणि चित्ताने भगवंताचं नामस्मरण करू. या नामस्मरणाचा फायदा खूप मोठा आहे हो. नामस्मरणाने होतं काय? जर 1 कोटी नामस्मरण जर या मुखाद्वारे झालं ना, तर 1 कोटी नामस्मरणाने आरोग्य प्राप्ती होते, 2 कोटी नामस्मरणाने संपत्ती प्राप्त होते, 3 कोटी नामस्मरणाने यश कीर्ती प्राप्त होते, 4 कोटी नामस्मरणाने इहलोकीची सर्व सुखे प्राप्त होतात, 5 कोटी नामस्मरणाने काम क्रोधादी विकार निघून जातात, 6 कोटी नामस्मरणाने ज्ञानप्राप्ती होते, 7 कोटी नामस्मरणाने अनुकूल अशी पती आणि पत्नी मिळतात, 8 कोटी नामस्मरणाने अपमृत्यू टळला जातो, 9 कोटी नामस्मरणाने स्वरूप साक्षात्कार होतो, 10 कोटी नामस्मरणाने प्रारब्ध कर्मनाश होते, 11 कोटी नामस्मरणाने संचित कर्मनाश होते, 12 कोटी नामस्मरणाने क्रियमान कर्म संपते आणि 13 कोटी नामस्मरणाने आपण ज्या भगवंताचं नामस्मरण करतोय तो भगवान परमात्मा स्वतःहून आपल्या भेटीसाठी येतो. रामदास स्वामींनी 13 कोटी नामजप केला तर जगाचा मालक प्रभू रामचंद्र रामदास स्वामींच्या भेटी करता आले आणि फक्त भेटून गेले नाही, तर भक्ताचा सांभाळ करण्याकरता त्यांच्या मागे आणि पुढे उभे राहतात. मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया अघात निवारया. काही लोक म्हणतील ताई तरी पण तुम्हाला शक्य आहे हो देवाचं नामस्मरण, आमच्यासारख्या प्रापंचिक लोकांना कसं शक्य आहे? मी तुम्हाला संन्याशी वाटते की ब्रह्मचारी वाटते? मी संन्याशीही नाही आणि मी ब्रह्मचारीही नाही, मीही एका लेकराची माय आहे तुमच्यासारखीच. प्रपंच करूनही परमार्थ करता येतो, फक्त तो करता आला पाहिजे. मला एका व्यक्तीने प्रश्न केला होता, कीर्तन संपलं आणि तो व्यक्ती माझ्याजवळ आला आणि मला म्हणे, ताई तुम्ही नामस्मरणाचं महात्म्य सांगितलं, आम्हाला पटलं, पण आमच्यासारखे एज्युकेटेड लोकांनी कसं देवाचं नाव घ्यायचं? आमच्यासारख्या सुशिक्षित लोकांनी देवाचं नाव कसं घ्यायचं ते कमीपणा वाटतो म्हणे. बहुतांशी सुशिक्षित लोकांना गळ्यामध्ये तुळशीची माळ घालण्याचा कमीपणा वाटतो. बहुतेक सुशिक्षित लोकांना देवाचं नामस्मरण करण्याचा कमीपणा वाटतो. त्या व्यक्तीने मला तसंच म्हटलं, म्हणे ताई आम्ही एज्युकेटेड आहोत, जॉब करतो, कसं देवाचं नाव घेणार? लोक काय म्हणतील? पण खरं सांगू, भगवंताचा परमार्थ करत असताना लोक काय म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा मी केलेला परमार्थ माझ्या देवाला किती आवडेल आणि माझा देव काय म्हणेल याचा विचार करा आणि मग जीवन जगा. आम्ही फक्त लोक काय म्हणतील एवढाच विचार करतो, माझा देव काय म्हणेल याचा विचार करा ना कधीतरी. तो व्यक्ती मला म्हणे, ताई जी मुलं एज्युकेटेड आहे ते देवाचं नाव नाही घेऊ शकत. म्हटलं मला स्पष्टीकरणासह सांग. तो व्यक्ती मला म्हणे, ताई जी मुलं 90% जास्त मार्क्स मिळवतात, अबो 90, अशी मुलं कलेक्टर होतात. जी मुलं 70% जास्त मार्क्स मिळवतात अशी मुलं बिझनेसमॅन होतात. जी मुलं 60% जास्त मार्क्स मिळवतात अशी मुलं गव्हर्नमेंट सर्व्हिस करतात, सरकारी नोकरदार. जी मुलं 35 ते 40 मध्ये पास आउट होतात अशी मुलं पुढारी होतात, राजकारणी होतात. आणि जी मुलं 35%पेक्षाही कमी मार्क्स मिळवतात अशी मुलं काही नाही म्हणे, तुमच्यासारखी गावोगाव फिरतात आणि देवाचं नाव घेतात. त्याला म्हटलं, दादा अरे आम्हाला 35% नसेल कमवता येत, पण एक गोष्ट लक्षात ठेव, अरे तुझा 90% कमवणारा कलेक्टर, 70% कमवणारा बिझनेसमॅन, 60% कमवणारा सरकारी नोकरदार आणि 40% कमवणारा तुझा पुढारी, या चौघांना जरी एकाच वेळेला आमच्या समोर घेऊन आलात ना, तर या चौघांनाही एकाच वेळेला आमच्या पायावर वाकवण्याची ताकद ही आमच्या वारकरी संप्रदायामध्ये. कदाचित लोकांच्या नजरेमध्ये आम्ही शिकलेले नसूही, लोकांना वाटतंय कीर्तनकार म्हणजे अडाणी आहे, असुशिक्षित आहे, पण खरं सांगू हा लोकांचा ना भ्रम आहे, हा लोकांचा भ्रम आहे.
अहो आजही जर तुम्ही कीर्तनकारांचा, गायनाचार्य, मृदुंगाचार्यांचा जर सर्वे केला ना तर तुमच्या लक्षात येईल कितीतरी कीर्तनकार कलेक्टर सुद्धा आहे बरं बाबा. कितीतरी कीर्तनकार वकील आहे, कितीतरी कीर्तनकार डॉक्टर आहे, कितीतरी कीर्तनकार इंजिनियर आहे, कितीतरी कीर्तनकार CA आहेत, कितीतरी गायनाचार्य महाराज मंडळींचं इंजिनिअरिंग झालेलं आहे. अहो बाकीच्यांचं सोडा, तुमच्या समोर ही अंजलीताई उभी आहे ना, हिचं सुद्धा MSc कंप्लीट आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये माझीही MSc कंप्लीट आहे. काही काळ मी लेक्चरर, प्रोफेसर म्हणूनही कार्य केलेलं आहे. पण खरं सांगू, जे सुख, जे समाधान, जे ऐश्वर्य, जो आत्मानंद मला माझ्या वारकरी संप्रदायामध्ये अनुभवायला मिळाला ना, तो आनंद एरवीकडे दुसरीकडे कुठेच नाहीये, कुठेच नाहीये. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये या. लोकांना असं वाटतं नामस्मरण, सुशिक्षित लोकांनी नामस्मरण केलं म्हणजे कमी पण आहे, अजिबात नाही. अहो नामस्मरणाने आयुष्याचा उद्धार होणार आहे आणि म्हणून ते नामस्मरण आपण केलं पाहिजे. अहो तेही आवडीने भगवंताला आळवलं पाहिजे. नामस्मरण फक्त असंच नाही करायचं, अंतःकरणापासून आम्हाला नामस्मरण करायचंय. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा.